ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। प्रधानजी, आपण कोणत्या विचारात आहात? देवा, युद्धजन्य स्थिती आहे असं मी म्हटलं होतं खरं, परंतु ह्यातून कोणता दुसरा मार्ग नाही निघू शकणार का याचा मी विचार करत होतो। प्रधानजी, मल्लासुराचा पुत्र निकुंभ याला मी आतापर्यंत क्षमा करत आलो आहे। आज ना उद्या त्याला त्याची चूक कळेल असे मला वाटत होते, पण नाही। आता प्रजेच्या रक्षणासाठी मला त्याला शासन करावेच लागेल। नारायण नारायण। खरे आहे देवा, तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे। आता अशा परिस्थितीत दैत्यांना शासन करण्याशिवाय आणि त्यांच्याशी युद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। मुनिवर, तुमच्यापर्यंत देखील ही वार्ता पोचली तर? होय प्रभू, निकुंभने दक्षिण दिशेतून मायावी शक्तीत प्रवीण असणाऱ्या सर्व दैत्यांना एकत्र करून मोठे सैन्य उभे केले आहे। हे मी प्रत्यक्ष बघितले आहे। आता हे मायावी युद्ध होणार। तो आपल्या सर्व मायावी शक्तीनिशी या युद्धात उतरणार आणि म्हणूनच हे सगळं कसं टाळता येईल ह्याचा मी विचार करतो आहे। प्रभू, मागे निकुंभने आपला हेतू साध्य करण्यासाठी उलुकला हाताशी धरले होते। त्यावेळी झालेले युद्ध आणि त्यामुळे सर्वत्र झालेला शोक अजूनही माझ्या स्मरणात आहे।
हे युद्ध अपरिहार्य आहे. मल्लासुराच्या पुत्रांना अनेक वेळा संधी देऊनही ते अधर्माचा मार्ग सोडत नाहीत. आणि म्हणूनच धर्माच्या रक्षणासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी मला हाती शस्त्र घेणे भाग आहे. शुक्राचार्यांनी कठोर तपस्येतून मिळवलेल्या दिव्य शक्ती निकुंभला द्यायला नको होत्या. प्रधानजी, शुक्राचार्यांनी दैत्य कुळाच्या उद्धारासाठी कार्य हाती घेण्याचे ठरवले असले तरी प्रत्येक दैत्याला सत्तेच्या हव्यासापोटी दैत्य कुळाचा उद्धार कधीच दिसला नाही. आता देखील निकुंभाला त्यांनी ज्या शक्ती दिल्या आहे त्या शक्तींच्या आधारे तो दैत्य कुळाचा उद्धार करू शकतो. पण त्याला शुक्राचार्यांच्या तत्वज्ञानाने चालायला हवे. नारायण नारायण. आणि निकुंभ त्या वाटेने कधीही जाणार नाही हेही तितकेच सत्य आहे. प्रभू, देवा, मला केवळ निकुंभने युद्धाची तयारी कशी केली आहे ही वार्ता आपणाला द्यायची होती. माझे प्रयोजन पूर्ण झाले. मला आज्ञा असावी. मल्लासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या इच्छेप्रमाणे जेजुरी गडावर स्थान दिले गेले. आता त्याच्या 5ही पुत्रांचा अंत जवळ आला आहे हे त्याला सांगावे लागेल. सगळे असे घाबरलेले का आहेत आणि बाहेर असं अंधारून का आलंय? देवी, भर दिवसा अंधारून आलं या. सूर्यदेव बी दिसन असं झालं या. असं कधी कोणी बघितलं नाही म्हणून लोक घाबरले. ती आश्चर्य आहे देवी. लोक घाबरून आता गडावर यायला लागले. लोकांनी अडवता बी येईना. समजा गड भरले लोकांनी. कोणी काहीही चिंता करण्याचे कारण नाही आणि घाबरण्याचं तर काहीच कारण नाही. देवी, तुम्ही बाहेर गेला असाल तर लोकांनी धीर येईल. हे स्वामी, तुम्ही मला ज्या शक्ती प्रदान केल्या आहेत त्यांचा उपयोग आज मी प्रजेच्या संरक्षणासाठी प्रथमच करणार आहे. आपला आशीर्वाद असावा. खरं तर मला माझ्यात असलेल्या शक्तींचीही चाहूल लागते आहे. आत तेजाचा प्रचंड लोळ उसळतो आहे असं मला वाटतं आहे.
सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट 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 देवा, प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रधानजी, निकुंभने त्याच्या मायावी शक्तींचा वापर करून साऱ्या सृष्टीवर जे संकट आणले होते ते संकट म्हाळसेने दूर केले. श्री म्हाळसा देवी आदिशक्तींचं रूप आहेत याची प्रचिती आता निकुंभला आली असावी. आता त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. ह्यामुळे एक मात्र निश्चित की म्हाळसेला पुन्हा एकदा तिच्यातल्या शक्तीची जाणीव झाली आहे. माझा प्रयोग अयशस्वी का झाला? या पृथ्वीवर असं कोण आहे जे या दिव्य शक्तींशी लढायला तयार होत आहे? तुला मी काय सांगितलं होतं कुंभक? त्या दिव्य शक्तींचा उपयोग तू केवळ आणि केवळ दैत्य कुळाच्या उद्धारासाठी करायचा. पण तू त्या दिव्य शक्तींचा उपयोग श्री खंडेरायांच्या विरुद्ध केलास. अरे मूढ दैत्या, साक्षात आदिशक्ती आहेत त्यांच्या सोबत. एका क्षणात त्यांनी तुला पराभूत केलं. मी केवळ प्रयोग करत होतो आचार्य. कुंभक, माझी आज्ञा मोडशील तर असे कडक शासन करेन की तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तुला मी दिव्य शक्ती दिल्या. हा माझा निर्णय योग्य की अयोग्य हे तुझा तूच ठरव. क्षमा असावी आचार्य. यावेळी पुन्हा चुकलास तर तुझा मृत्यू अटळ आहे कुंभक. या निकुंभाला मृत्यूचे भय नाही आचार्य. असे पराभूत होऊन जगण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन. पण त्याआधी मी माझा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. नारायण नारायण. महाराज, मी आलेच. महाराज, किती दिवसांनी भेटला सा. नारायण नारायण. आता इथे माझे काय काम? तुला जे हवे होते ते तुला मिळाले. तुझा संसारही सुरू झाला. तुझे प्राप्तव्य तुला मिळाले. असं नका म्हणू महाराज. अहो, तुम्ही वाट दावली नसती तर आज मी हात नसते. नारायण नारायण. हा तुझ्या मनाचा मोठेपणा मानू. मी हा काय बोलत बसले. महाराज, आत या ना जी. नाही, नको. महाराज, मला तुम्हासनी एक महत्वाचं विचारायचं आहे. विचार. महाराज, भर दिसा अंधार पडला होता. सूरवदेव आभाळात असून बी गुडूप झालं होतं.
आता याला काय म्हणायचं जी? मल्लासुराचा ज्येष्ठ पुत्र निकुंभ याच्या मायावी शक्तीचा हा प्रभाव. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याला काही दिव्य शक्ती प्रदान केल्या, त्याचा तो उपयोग करतो आहे. पण अशा राक्षसाला हे दिलंच कशाला? त्यांना वाटलं की तो दैत्य कुळाचा उद्धार करेल, पण त्याच्या पापाचा घडा भरायचाच अवकाश होता. आता श्री खंडेरायांपासून त्याला कुणीही वाचवू शकत नाही. पर जसा दिसा अंधार पडला तसाच उजाड भी आला. हे कसं? हाही एक शक्तीचाच प्रयोग होता. म्हणजे प्रजेवरचं हे संकट कोणी दूर केलं माहित आहे? नाही. प्रजेवरचं हे संकट प्रत्यक्ष श्री म्हाळसादेवींनी दूर केलं. श्री खंडेरायांनी त्यांना ज्या शक्ती प्रदान केल्या होत्या त्याचाच हा प्रयोग होता. बंधू, सर्वजण आपलीच प्रतीक्षा करत आहेत आणि मी देखील त्यांना भेटायला उत्सुक आहे. चला. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आला आहे. दैत्य कुळाला त्यांची सत्ता पुन्हा मिळवण्याची संधी आता चालून आली आहे. आणि आता यावेळी आपल्याला ही संधी सोडता कामा नये. ज्या खंडोबाने माझ्या पित्याचा वध केला त्या खंडोबाला मी माझ्या मायावी शक्तींनी युद्धात पराभूत करणार आहे. आणि हे सारे केवळ तुमच्यामुळे शक्य होणार आहे. चला, आपला प्रतिशोध घेण्याची वेळ आली आहे. खंडेराय, सज्ज हो आता माझ्याशी युद्धाला. यावेळी माझाच विजय निश्चित आहे.
बकासुराचा पुत्र निकुंभ याला अनेक वेळा त्याच्या अपराधाबद्दल मी क्षमा केली आहे, परंतु आता त्याच्या अपराधाला क्षमा होणे नाही. आता मी त्याला कडक असे शासन करणार आहे.